मी कामानिमित्त बाहेर होतो आणि कुठली पूर्वसूचना माझ्या पूर्ण पदाधिकाऱ्यांना काय कुठलीही माहिती नसताना माझ्या तालुका प्रमुख पदावरती दुसऱ्या कार्यकर्त्यांची नेमणूक करून माझ्यावरती एक प्रकारे हा अन्यायच केला। या आजपर्यंत या जे पक्ष उभारणी करताना आदरणीय पालकमंत्री साहेब दादाजी भुसे साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आणि म्हणूनच आज एवढं मोठं जाळं चांदोड तालुक्यात मी उभं करू शकलो आणि पूर्ण जनतेचा विश्वास आज या पक्षावरती वाढत चालला होता। आणि काही वरिष्ठ लोकांनी माझी लोकप्रियता ही वाढत असताना कुठल्याही कारण नसताना मला पदावरून दुसऱ्या कार्यकर्त्याची नेमणूक करून माझ्यावर अन्याय केला। मी तालुका उपप्रमुख म्हणून काम करत होतो। नुकतीच 2 दिवसापूर्वी माझे विधानसभा सहसंपर्क म्हणून नियुक्ती करण्यात आली। मागच्या 1 वर्षामध्ये विकासजी फुजाडे यांच्या नेतृत्वामध्ये चांदोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे कामकाज झालं। प्रत्येक गावामध्ये शिवदूत बूथप्रमुख नियुक्ती करण्यात आली। पण गेल्या 2-4 दिवसामध्ये पक्षाकडनं संघटनेच्या काही कामामध्ये अचानक त्यांचं तालुका प्रमुख पद काढण्यात आलं। ते जरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना चुकीचं वाटलं, म्हणून आजच्या बैठकीमध्ये सर्वांनी एकमताने राजीनामा द्यायचं ठरवलं निषेधार्थ। त्याबाबत माझं सांगणं असं आहे की तालुका अध्यक्षपद निर्माण केलं आणि हे जी संघटना उभी केली आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर त्यावेळेस झिरोतून ही सगळी संघटना आम्ही तळागाळातून उभी केली। शिवदूतापासून गाव प्रमुख, गट प्रमुख, गण प्रमुख अशी जी संघटना उभी केली त्याच्यात बबनराव तुपकरे, भागवत अण्णा आहे, फौजी नाना आहे, आम्ही सगळेच लोकांचा पाठिंबा होता आम्हाला। आणि आम्ही ही संघटना शिंदे साहेबांची शिवसेना म्हणून एकदम जोमानं काम केलं आणि एवढी जोमानं ती संघटना मजबूत केली। आणि आजही कार्यकर्ते खूप जोमात मजबूतीने आम्ही उमेदीनं कामाला आहे। परंतु या अशी उमेद असताना आमचे जे तालुका प्रमुख आहे यांना त्यांनी पदावरून हे मधले जे काय कार्यकर्ते हे जे कोणी आहेत ते शिंदे साहेब झालं, भुसे साहेब झालं, त्याच्यानंतर जे यंत्रणा आहे यांनी जे यंत्रणेने यांच्याबद्दल काय धुसफूस करून त्यांना कामावरून काढलं, त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून जी संघटना उभी केली होती त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी निषेधार्थ राजीनामा दिले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।